स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका, कारण प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला नवीन काहीतरी शिकवतो आणि आपलं हे आयुष्य आपण कशा पद्धतीने जगायला हवं या संबंधीचे मार्गदर्शन देखील आपल्याला स्वामी संदेशाच्या मार्फतच मिळत असतं. म्हणून स्वामी संदेश एक प्रकारे आपल्याला योग्य ती वाट दाखवतात आणि जो भक्त स्वामींच्या ह्या संदेशाचं पालन करून त्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करतो त्याचा हात स्वामी महाराज पकडतात आणि ज्या भक्ताचा हात स्वामी महाराज पकडतात त्या भक्ताला दुसऱ्या कोणाचीही गरज पडत नाही. स्वामी महाराज बरोबर अशा भक्ताला त्याच्या ध्येयापर्यंत घेऊन जातात. या गोष्टींवर जर तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, कारण आपल्या पाठीवर हात ठेवणारे जर असतील श्री स्वामी समर्थ तर आपल्या आयुष्यात कधीच घडणार नाही अनर्थ. आपल्या आयुष्यात कधीच घडणार नाही अनर्थ. तर चला स्वामी महाराज आपल्या भक्तांना काय संदेश देत आहे ते बघूया. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे काही ठिकाणी बोलणं देखील गरजेचं असतं, नाहीतर तुझं शांत बसणं तुला आयुष्यभर काही ना काही ऐकवत राहील. मौन व्रत धरणं हे कितीही उत्तम असलं तरीही काही ठिकाणी मात्र तुला तोंड उघडावंच लागेल. जेव्हा विषय न्यायाचा येतो, सत्याच्या बाजूचा येतो, तेव्हा तुला शांत बसून चालणार नाही. तेव्हा अशा ठिकाणी तुला बोलावंच लागेल. अरे आजकालच्या युगामध्ये तुझा स्वभाव काही लोकांसाठी तुला तिखटच ठेवावा लागेल, कारण गोड लागणारा ऊस लोक चावून चावून खातात, पण तिखट लागणारी मिरची चावून खाण्याची हिंमत कोणीही करत नाही. त्यामुळे तुला काही लोकांसाठी मिरची सारखंच वागावं लागेल, जेणेकरून चुकीचे लोक तुझा गैरफायदा घेणार नाही. हो, पण तू देखील जाणून बुजून कुणाच्या भावना दुखावू नको, कुणाला फसवू नको, कारण त्याचा हिशोब तुझ्या कर्मांमध्ये आपोआप लिहिला जाणार आहे. जे इतरांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तू इतरांना त्रास देऊ नको. पण जे लोक तुला त्रास देतात, जाणून बुजून तुझा छळ करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या वाट्याला त्यांच्या कर्माची फळं ही येणारच आहे, हे लक्षात घे. अशा पद्धतीची इतरांना छळणारी लोक जर तुझ्या आजूबाजूला वावरत असतील तर अशा लोकांपासून 4 हात लांब राहायला शिक. अरे तुझ्या लोकांसाठी कुठे झुकण्याची वेळ आली ना तर तू आवर्जून झुकावं. तुझ्या लोकांसाठी जर तुला कुठे झुकण्याची वेळ आली तर तू आवर्जून झुकावं. पण प्रत्येक वेळी जर तुला झुकावं लागत असेल तर तिथे मात्र तू थांबावं, तिथे मात्र तू थांबावं. अरे एखादं नातं निभावण्यासाठी दोनही व्यक्तींना सारखेच प्रयत्न करावे लागतात, पण एखाद्या ठिकाणी जर तूच प्रयत्न करत असशील तर समजून घे की समोरच्या व्यक्तीला तुझी गरज नाही आणि अशा व्यक्तीपासून लांब राहिलं तरच तुझं भलं होणार आहे. जी लोक तुला वारंवार त्रास देतात ना, अशा लोकांना तुझ्या मनात काय पण डोक्यातही ठेवू नको, कारण हीच लोक तुझ्या सकारात्मक विचारांना मुळापासून काढून टाकण्याचं काम करतात. त्यामुळे अशा लोकांपासून लांब राहा, कारण अशा लोकांचा जर तू बदला घेण्याचा विचार करत असशील तर तुझे सगळे सकारात्मक विचार त्याच ठिकाणी जळून राख होतील आणि तुझ्या मनामध्ये, तुझ्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त द्वेषाची भावना निर्माण होईल. जिथे द्वेषाची, रागाची भावना निर्माण होते त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा सर्वनाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अशा लोकांचं चांगलंही करायला जायचं नाही आणि वाईटही करायला जायचं नाही. त्यांच्या कर्माची फळं देणारा तो भगवंत खंबीर आहे. काही लोकांचे निर्णय हे भगवंताच्याच मनाने घेऊ दे. त्यामुळे अशा लोकांचा विचार तू करण्यापेक्षा त्या भगवंताला करू दे. तू फक्त तुझं काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न कर. अरे सवडीने आणि आवडीने नातं सांभाळणाऱ्या लोकांना तू ओळखायला शिक. जेव्हा तू सवडीने आणि आवडीने नातं सांभाळणाऱ्या लोकांना ओळखतो ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझी कधीच फसवणूक होत नाही. काही लोक त्यांच्या सवडीप्रमाणे तुझ्या जवळ येतात, पण काही मात्र आवडीने तुझ्या जवळ येतात. जे सवडीने तुझ्याकडे येतात ती लोक फक्त मतलबी असतात, पण जी आवडीने येतात ती मात्र सर्वस्व तुझी असतात. अशा लोकांना जपायला शिक, कारण अशी लोक तुझ्यासाठी तो वेळ खर्च करत असतात जो वेळ त्यांच्या जीवनामध्ये परत येणार नाही. आणि अशी लोक जर तुझ्या जवळ असतील तर तू स्वतःला भाग्यवान समज, कारण या कलियुगामध्ये अशी लोक मिळणं फार अवघड आहे.
कारण ह्या कलियुगातील लोक हे कधीच बघत नाही की तू त्यांच्यासाठी कधी काय केलं. स्वतःच्या आवडीनिवडी देखील कधी काळी तू त्यांच्यासाठी बाजूला ठेवला. पण हीच लोक ते मात्र चांगलं लक्षात ठेवतात की तू नेमकं कुठे चुकलास. अरे दुःख हे नेहमी माणसाला स्वतःच्या जवळच्या लोकांकडूनच मिळत असतं. अनोळखी लोक तर साधं पाय लागला तरीही माफी मागतात. शक्य होईल तर नातं महत्वाचं असेल तर दुःख विसर, पण जर त्याच नात्याने तुला जाणून बुजून दुखावलं असेल तर मग मात्र स्वतःच्या मताला प्राधान्य द्यायला शिक. ज्यांनी ज्यांनी तुला त्रास दिला, ज्यांनी ज्यांनी तुला दुःख दिलं ना, अशा लोकांचा फार विचार करू नको, कारण त्याची दखल नक्कीच कुठेतरी घेतली जाते. फिरून ते त्याला पुन्हा मिळणारच आहे, त्याबद्दल तू निश्चिंत राहा. कधी कधी तुझी काहीही चूक नसताना तुला चुकीचं ठरवलं जातं. त्याचं एकमेव कारण असं असतं की तू बरोबर असला तरीही तू त्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही आणि म्हणूनच तुला चुकीचं ठरवलं जातं. आणि जेव्हा तुझी चूक नसताना देखील तुला चुकीचं ठरवलं जातं ना, तेव्हा अजून एक गोष्ट लक्षात ठेव की तुझ्या प्रारब्धाचे भोग अशा पद्धतीने हळूहळू कमी होत असतात. म्हणून अशा वेळेस स्वतःवर नियंत्रण ठेव, संयम ठेव. वेळेनुसार सगळ्या काही गोष्टी आपोआप बदलणार आहे आणि तुझ्या खरेपणाची दखल ही तुझी स्वामी माऊली घेणार आहे. ह्या जगाचा अति विचार करण्यापेक्षा तू जर आमच्या नामात रमला तर निश्चितच तुझं भविष्य उज्ज्वल होणार आहे. कारण तू खुश आहे की नाराज, सुखात आहे की दुःखात, याने खरं तर फारसा फरक ह्या जगात कुणालाच पडत नाही. त्यामुळे लोक काय म्हणतील किंवा लोक काय विचार करतात या गोष्टीवर वेळ खर्च करण्यापेक्षा तू आमच्या नामात तुझा वेळ लाव. जेव्हा तू तुझा वेळ आम्हाला देतो तेव्हा तुझा वेळ कधीही व्यर्थ ठरत नाही. अरे कुणावर जास्त हक्क गाजवायचा नाही आणि जाणून बुजून कपटी भावनेने कुणाचं मन दुखवायचं नाही. एवढा नियम जरी तू पाळला तरीही तुला जे हवं आहे ते तुला मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि जर तू आमच्याशी प्रामाणिक राहिला, आमची सेवा केली आणि स्वतःचे कर्म चांगले ठेवले तर तुझ्या नशिबात नाही ते देखील आम्हीच तुला देणार आहोत. प्रसन्नतेचं सगळ्यात मोठं रहस्य हे असतं की ना कोणाकडे अपेक्षा करायची, ना कोणाची उपेक्षा करायची. ना कोणाकडे अपेक्षा करायची, ना कोणाची उपेक्षा करायची. हा नियम जरी तू तुझ्या आयुष्यात पाळला तर तुला कधीही दुःखाचा सामना करावा लागणार नाही. अरे उगाच जर कोणी तुझा द्वेष करत असेल ना तर त्याची फक्त 2 कारणं असू शकतात. एक तर त्या लोकांना तुझी भीती वाटते किंवा ते लोक तुझ्यासारखे कधीही बनू शकत नाही. म्हणून द्वेष करणाऱ्या लोकांचा विचार करत बसण्यापेक्षा तू स्वतःचा विचार कर, स्वतःच्या भविष्याचा विचार कर आणि सोबत आमचं नाम मुखात ठेव. अरे जीवनात प्रत्येकाच्या अडचणी येत असतात, पण जीवनात अडचणी असून सुद्धा जो ओठांवर हास्य आणतो ना तोच खरा कलाकार असतो. ज्याला हे जमतं ना तो ह्या जगाच्या पाठीवर कुठल्याही दुःखाचा सामना अगदी हसतमुखाने करू शकतो. नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहायला शिक. जेवढं तू नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहणार आहे तेवढंच तुझं भलं होणार आहे. दुःख सहन करणारा माणूस एकटा कधीच नसतो. दुःख सहन करणाऱ्या माणसासोबत नेहमी भगवंत असतो. अरे दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी नक्कीच होतो, पण दुःख देणारा माणूस मात्र कधीच सुखी होऊ शकत नाही. म्हणून शक्य तितकं सुख वाटण्याचा प्रयत्न कर, पण दुःख देण्याचा प्रयत्न कधीही करू नकोस. जीवनामध्ये तुला जर काही मिळवायचं असेल तर तुला लोकांकडून अपेक्षा कधीच करावी लागणार नाही. तुला अपेक्षा करायची असेल तर ती फक्त स्वतःकडून. जेव्हा तू स्वतःकडून अपेक्षा करतो, स्वतःसाठी स्वतः प्रयत्न करतो, तेव्हा हा परमेश्वरही तुझ्या मदतीसाठी पुढे येतो आणि तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश खूप मोलाचा होता. स्वामींनी आपल्याला एकच गोष्ट शिकवली आहे की आपल्याला जर सुख हवं असेल तर ते सुख शोधण्यासाठी आपली मदत आपल्यालाच करावी लागणार आहे. जो भक्त स्वामींवर विश्वास ठेवतो आणि स्वतःकडून अपेक्षा करतो अशा व्यक्तीचा अपेक्षाभंग कधीही होत नाही. अशा व्यक्तीला ह्या जगाच्या पाठीवर कोणीही
दुःख देऊ शकत नाही. म्हणून जर तुम्हाला पुढे जायचं असेल किंवा आनंदाने आयुष्य जगायचं असेल तर अपेक्षा करायची ती फक्त स्वतःकडून आणि स्वामींकडून. जर तुम्ही स्वतःकडून अपेक्षा केली, स्वामींकडून अपेक्षा केली तर तुमचा अपेक्षाभंग होणार नाही आणि तुमच्या वाट्याला दुःख देखील येणार नाही. तर स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. असेच संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा. धन्यवाद.